काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. गावागावामध्ये विकासाची स्पर्धा या निमित्तानं लावणं आणि स्पर्धात्मक विकास करणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या या जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम ही योजना आम्ही बजेटला मंजूर केलेली आहे आणि शासनाच्या योजनाची 100% अंमलबजावणी त्यापासून सर्वोत्तम ग्रामपंचायत, सर्वोत्तम सोसायटी, सर्वोत्तम अंगणवाडी, सर्वोत्तम गावची शाळा, सर्वोत्तम स्मशानभूमी, गावातले सर्वोत्तम रस्ते, गावातल्या सगळ्या सुविधा ज्या आहेत लोकांना देण्याच्या या सगळ्या सुविधावर खूप मोठं काम या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावांना जो पहिलं बक्षीस महाराष्ट्रातलं 5 कोटीचं आहे आणि साधारण आम्ही 250 कोटी रुपयाची बक्षीस आहे या निमित्तानं गावागावाला आपण नेण्याचा निर्णय घेतलाय तालुका पातळीपासून राज्य पातळीपर्यंत आणि त्यातून एक विकासाची स्पर्धा होईल आणि गावखेडी जे आहेत गावाचा विकास मजबूतीने होईल अशी संकल्पना मुख्यमंत्री महोदयांची आहे आणि त्यातून ही स्पर्धा आम्ही आणलेली आहे. तुम्ही सांगितलं की राज्यस्तरावरच्या गावाला 5 कोटी नेमकं बक्षिसाच्या रकमेचं पुढे सांगा म्हणजे 5 कोटी राज्यस्तरावर जे पहिलं गाव येईल त्याला 5 कोटी नाही. याच्यामध्ये खूप टप्पे आहेत. त्या विकासाच्या प्रत्येक कामाला त्याला गुण दिलेले आहेत की कुठलं काम किती झाल्यावर किती गुण मिळतील याचं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे. त्यामुळे त्या गुणवारीत जे गावं बसतील, काही तालुक्यात पहिले येतील त्यांना 25 लाखाचं बक्षीस आहे, काही जिल्ह्यात पहिले येतील 50 लाखाचं बक्षीस आहे, काही गावं विभागात पहिलं येतील 1 कोटीचं बक्षीस आहे, राज्यात जी पहिली गावं येतील त्यांना 5 कोटी, 3 कोटी, 2 कोटी असे बक्षीस आहे. की बक्षीस हा एक त्यातला भाग आहे. यातून विकास होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही विकासाची स्पर्धा आहे. 5 तारखेचा जो मोर्चा होत आहे उद्धव ठाकरे मराठीवर तो मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. सरकार बॅकफुटवर आलं वाटतं का? नाही, मला एक समजत नाही आहे. सरकार कधी बॅकफुटवर नव्हतं आणि तो जो मुद्दा घेऊन ते लढतायत तो त्यांनी ज्या प्रकारे त्या मुद्द्याचं परसेप्शन करतायत की हिंदी भाषेची सक्ती, ही सक्तीचा विषय आलाच नाहीये. आता आपण मराठी, आपली भाषा मराठी आणि आपली राजभाषा मराठी आहे महाराष्ट्राची आणि त्या महाराष्ट्रात मराठीच चालेल पण याच्यासोबत बाकीच्याही भाषा आपल्या मुलांना आल्या पाहिजेत ही संकल्पना ठेवणं चुकीचं कसं म्हणता येईल त्याला. हिंदी भाषेची सक्ती केलेलीच नाही तर अशा पद्धतीची भूमिका घेणं मला वाटते का घेतली त्यांनाच माहिती. सरकार पटवून देण्यात कमी पडलं असं वाटतं? नाही, बिलकुल नाही. पटवून देण्यापेक्षा पटवून घेण्यात कदाचित कोणाला राजकारण करायचं असेल या संदर्भात काही गोष्टी असू शकतात. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे त्या अनुषंगानं कुठलाच मुद्दा नाही, विकासाचं काम एवढ्या वेगानं होतंय तेव्हा काही मुद्दे नसताना काही मुद्दे तयार करण्याचाही प्रयत्न काही लोक करत असतात. विरोधक आजही चहा पानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता बसतो. आता विरोधक आहेच कुठं. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.